चटपटीत चवीचं फक्त 5च मिनटामध्ये मसाला बनवून एकदम चटपटीत असं लोणचं बनवतो आहे. त्यासाठी आता हे 2 कच्चे आंबे ताजे घेतलेले आणि ते पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवले होते. मी 10 ते 20 मिनटं पाण्यात ठेवले होते. म्हणजे ते आहे ते थोडंसं आंबे जे आहे घेतलेले कच्चे आंबे ते थोडेसे कडक होईल. आणि आता हे पुसून घेते. त्याचा चीक पण पाण्यामध्ये निघून स्वच्छ असा धुतलेला आहे. आता त्याची सगळ्यात आधी देठं काढून घेतलेले आहे आणि ते कापून घ्यायचे. आता या आंब्याचं काय झालं, कापताना शाखा म्हणतात त्याला, आतमधली जी कोय असती ती पक्की झालेली आहे. त्याच्यामुळे ते कापायला थोडंसं चाकूनी काय कापता येईना, म्हणून मग मी काय केलं, विळीनीच कापलं. आता ती कोय जी पक्की झालेली, पण आंबा हा घेताना मी गोड आंबा घेतलेला आहे, आंबट. आता लोणचं आपण ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस लोणच्याला थोडासा आंबटच आंबा लागतो, पण आता हे गोड आंब्याचं लोणचं बनवते. आता हा आंबा आहे तो गोड आहे आणि मी आता हा कापून घेतलेला आहे, विळीने असं कापून घेतलेला आहे. आता आवडीनुसार छोट्या मोठ्या, पण मी या ठिकाणी जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही, अशा फोडी कापून घेतलेल्या आहे. म्हणजे जो मसाला बनवतो आहे तर त्या सगळ्या फोडींना लागल्या जाईल असं मी थोड्याशा पातळच अशा फोडी केलेल्या आहे. आता ही जी कोय आहे, आंब्याला कोय मोठी नाही आहे, पण ते पक्की झालेली आहे, त्याच्यामुळे ते कापल्या जात नाही. कडक झालेली कोय कापल्या जात नाही. आता मी हे दोन्ही आणि एकदम मस्त चवीला इतकं चटपटीत असे लोणचं झालं होतं. विकत ज्या पद्धतीने आपण लोणचं आणतो ना त्याच पद्धतीने चवीला झालं होतं. आणि मसाला बनवून घेतला होता. आता मीठ कशा पद्धतीने टाकायचं, आता हे जे लोणचं बनवत आहोत ते 1 वर्षसुद्धा टिकतं, एवढं मस्त असं आहे लोणचं. आता हे कापून झालेलं आहे आणि ते एका भांड्यामध्ये ठेवलेलं आहे. आता सगळ्यात आधी याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकण्याआधी मी हे मीठ थोडंसं भाजून घेते. आता 2 आंब्यासाठी किती मीठ लागतं तेवढं मीठ मी ह्याच्यात कढईत भाजायला टाकलेलं आहे. आता कढईत जाळ अगदी कमीच ठेवलेलं आहे, कमी जाळामध्येच ठेवलेलं आहे. मिठाचा कलर न बदलता ते असं भाजायचं आहे. मीठ भाजल्यामुळं काय होतं की आपण जसं विकत लोणचं असतं ना त्याच पद्धतीने मिठाची लोणच्याची चव लागते. आता हे जे मीठ आहे ते भाजलेलं आहे, 1-2 मिनटं मी कमी जाळ्यात भाजलेलं आहे. ते एका ताटामध्ये थंड व्हायला काढून ठेवते. आता मीठ काढून ठेवलं. आता यामध्ये 1 मोठा चमचा पोह्याचा मोठा चमचा जो आहे तो मोहरी टाकलेली ती भाजून घ्यायची आहे. आता अजून काही मसाले आहेत ते पण भाजून घेऊ. आता या ठिकाणी मेथी दाणा घेतलेला आहे मी 1 चमचा, पोह्याचा चमचा, तोही भाजून घेते दोन्ही. आता याचा जाळ अगदी कमी ठेवलेला आहे, एवढ्या जाळ्यात तडतड असं उडायला लागलं आहे. आता 6 ते 7 मिरे घेतलेले आहे. बडीशोप घेतलेली 1 चमचा, लवंगा घेतलेल्या आहे 5 ते 6. आणि आता हे भाजून काढलेलं आहे. जास्त भाजायचं नाही, फक्त थोडंसं. आता हे जास्त पण भाजायचं नाही. बडीशोप, मेथी दाणा थोडंसं तडतड वाजायला लागलं का आता तेही काढून घेते आणि थंड होण्यासाठी. आता चुलीला काय जाळ लावलेलं नाही, पण तेल तापण्यासाठी मी याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता हे थोडंसं आल्लद कुटून घेतलेलं आहे आणि तेल तापायला ठेवलेलं आहे. आता मीठही आपलं थंड झालेलं आहे. इकडं भाजून घेतलेलं मीठ थंड झालं, मी ते आता या फोडीमध्ये टाकलेलं आहे. आता थोडीशी हळद आणि 1 चिमूट साखर टाकलेली आहे, याच्यामुळे एकदम मस्त अशी चव येते. आता हे सगळं मिक्स होऊन 5-1 मिनटं ठेवून देते. आता लसूण सोलायचं आहे अजून, तेवढ्या वेळेसाठी मी ज्या हळद, मीठ आणि साखर टाकून याला 10-1 मिनटं ठेवलं का त्याला पाणी सुटल आणि मीठ हे जे त्या फोडींच्या आतमध्ये जाईल. आता हा मसाला कुटून घेते मी, जास्त नाही कुटला, ओबडधोबडचा असा कुटलेला आहे. आता कुटलेला मसालाही याच्यात टाकते. आता हे सगळ्या फोडींना लागण हा मसाला असा
ठेवलेलं आहे. आता 1 चमचा मेथी दाणा घातला होता, पण अजिबातही कडू लागलं नाही आहे लोणचं. आता या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, म्हणजे एक कांडी घेतली होती, त्याच्या कुड्या काढून एवढ्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी. आणि त्याही खलबत्त्यामध्ये जास्त नाही, फक्त असं आल्हाद थोडंसं ठेचून घेतलेलं आहे. आता इकडं तेल पण तापलेलं आहे, एवढा इस्तो आहे की. आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं. आणि आता या जवळजवळ 6 लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी, लवंगी, त्या पण त्या तेलात टाकलेल्या आहे. आता ते तेल तापलेलं आहे आणि लसूणही तळला गेलेला आहे. मिरच्या या अशा कडक झालेल्या आहे. आता लाल तिखट आणि हिंग टाकलेलं आहे, पण मी अजिबात हलवलेलं नाही आहे, कारण जे तेल आहे तापलेलं ते या लाल तिखट आणि हिंगावर टाकायचं आहे. म्हणजे हिंगाची जो कच्चापणा असतो लाल तिखटाचा किंवा हिंगाचा, तो निघून जातो. आणि आता सगळं मस्त असं हलवून घेतलं. अगं इतकं छान असं लोणचं. आणि आता हे असं लोणचं पाहताच तोंडाला पाणी येतं, इतकं चवीला छान असं झटपट. आता 1 वर्षासाठी जेव्हा लोणचं बनवायचं असलं ना, ते अशाच पद्धतीने केलं ना, तेही 1 वर्ष टिकल असं लोणचं. फक्त मी 2 आंब्याचं बनवून दाखवलेलं आहे इथं.